नमस्कार मित्रांनो, MH व्हील्सच्या एका नवीन सगळ्यांचं स्वागत करतोय। आज मी तुम्हाला ट्रॅक्टर सोडून बाकीची पण साधनांची माहिती द्यायची सुरुवात केलेली। तर आज आपल्याकडे आलेली मित्रांनो काय माहिती आहे का, हिरोची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर हिरो विदा V1 प्लस। आता त्याच्यामध्ये दोन मॉडेल येतात, हिरो विदा प्लस एक मॉडेल येतं आणि एक प्रो मॉडेल येतं। आता आपल्याकडे प्लस आहे, प्रो पण आहे, पण आता दोघांमध्ये फरक काय ते पहिले तुम्हाला सांगतो। थोडा रेंजचा फरक आहे फक्त आणि एक फीचरचा फरक आहे फक्त, ते तुम्हाला मी नेक्स्ट सांगतो, म्हणजे चालू व्हिडिओमध्ये सांगतो। व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चला सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर फर्स्ट ऑफ ऑल कीपासून सुरू करूया। तर तुम्हाला ह्या गाडीमध्ये म्हणजे ह्या स्कूटीमध्ये कीलेस एंट्रीचं फीचर दिलेलं आहे कंपनीनं। ओके, त्यामुळे तुम्हाला एक सिंपल अशी रिमोटची की येते, त्यामुळे तुम्हाला 3 बटन दिलेले। पहिलं बटन आहे तुमचं लाईटचं बटन आहे, म्हणजे समजा तुमची गाडी अंधारात उभी कुठं तुम्हाला दिसत नाही आहे, तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड हे बटन दाबलं का तुमची जी स्कूटी आहे तिच्या समोरचा जो फ्रंट लॅम्प आहे तो चालू होऊन जातो। त्यानंतरून सेकंड बटन आहे बूटचं। आता हे बूटचं बटन आहे, आता हे प्रेस केलं का तुमचं जे बूट आहे, म्हणजे हे बघा, हे तुमचं बूट म्हणजे डिक्की म्हणतो आपण आपल्या सिंपल भाषेमध्ये, ही तुमच्याली ओपन होऊन जाते। तर हे सेकंड बटन झालं। आणि थर्ड काय माहिती आहे का तुमच्याला, समजा आता गाडी कुठे आहे मला माहीत नाही, बरोबर, गाडी आता समजा कुठेतरी लावलेली पार्किंगमध्ये आणि गाडी कुठे, तर हे बटन आपल्याला तुमची गाडी जी आहे ती बीप करायला सुरुवात करते आणि इंडिकेटर ब्लिंक व्हायला सुरुवात करते, म्हणजे एक प्रकारे गाडीचं इंडिकेशन येतं की भाई मी इथं उभे, तुम्ही या माझ्यापाशी। अशा प्रकारची ही सिस्टीम आहे। कीवरती विदाची ब्रँडिंग बघायला मिळते, हे तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला कीलेस एंट्रीचे जेवढे फीचर्स होते ते तर एक्सप्लेन केलेले। आता आपण पुढे बघूया गाडीचं एक्सटिरियर, पूर्ण बॉडी वगैरे कशी आहे, काय सर्व सिस्टमॅटिक काय काम काय दिलेलं आहे तुम्हाला सांगतोय मी। ओके, त्यानंतरून आता या गाडीचं एक्सटिरियर बोलायला गेलं बॉडी रिलेटेड, तर मस्क्युलर डिझाईन आहे, एरोडायनॅमिक डिझाईन आहे, या बाबतीत काही शंका नाही। आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन दिलेले, ऑरेंज, व्हाईट, ब्लॅक, ब्लू, असे बरेचसे ऑप्शन्स दिलेले। त्यामुळे पण तुम्हाला कोणत्याही प्रकारचं असं तुमच्या डोक्यात काही कलर असेल नाही का, तो सुद्धा तुम्हाला भेटून जाईल। ओके, तर हे बघा फ्रंटने बघायला गेलं तर ही फ्रंटची फेरिंग आहे जी की खूपच छान आहे। त्याच्यानंतर साईडला तुम्हाला LED इंडिकेटर्स दिलेले आहे, हॅलोजन नाही आहे बरं का याच्यामध्ये जेवढी पण लाईटिंग सिस्टम दिलेली आहे ना पूर्ण LED फॉर्ममध्ये दिलेली आहे। LED DRL दिलेले, हे जे DRL आहे ना हा पार्ट मला खूपच जास्त आवडला। आता मी तुम्हाला DRL चालू करून दाखवतो पहिले। ओके, तर हे बघा हे DRLs आहे तुमचे आले, हे बघा ही जी पुरी सिस्टम दिसते ना ही स्ट्रिपची, ही DRL आहे बाई। DRLची प्लेसमेंट मला आवडली या गाडीमध्ये। त्यानंतर तुम्हाला खाली 2 मोठे मोठे प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेले, त्याचसोबत हे साईडचा जो एरिया बघताय ना याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला LED लाईट्स दिलेले आहे फ्रंट हेडलॅम्पमध्ये बरं का, म्हणजे प्रोजेक्टर प्लस LED असा पुरा सेटअप दिलेला आहे। नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे, त्यानंतर इथे विदाची ब्रँडिंग आहे। आणि फ्रंटने बघायला गेल्यानं तुम्हाला खूपच छान अशी मस्क्युलर डिझाईन आणि एरोडायनॅमिक डिझाईन कंपनी प्रोव्हाइड करते। तर अशा प्रकारचा पुरा फ्रंटचा हा सेटअप आहे। त्यानंतरून फ्रंट सस्पेन्शनचं बोलायला गेलं तर जे रेग्युलर अपसाईड डाऊन फॉर्क येतं नाही का, तेच तुम्हाला इथे बघायला मिळतं। त्याच्यावरती तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले आणि हे आपल्याला असं समजू शकतं डॉल्फिन टाईप मडगार्ड नाही आहे, पण हा ड्युअल टोन कलरिंगसोबत तुम्हाला फ्रंट साईडचं जे मडगार्ड नाही का ते कंपनी प्रोव्हाइड करते। ओके, तर तुम्हाला या फ्रंट साईडला बघायला गेले टायर साईजचं तर तुम्हाला MRF टायर बघायला मिळतात, ज्यांची टायर साईज आहे 90-90-12 म्हणजे 12 इंचचं अलॉय व्हीलचं पुरं सेटअप आहे, ट्यूबलेस टायर आहे। त्यानंतर बायबरची ब्रेकिंग सिस्टीम दिलेली आहे, फ्रंट साईडला डिस्क ब्रेक दिलेले आणि दोन्ही पण मॉडेलमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक आहे कंपल्सरी बघायला मिळतात, ते पण कॉम्बी ब्रेक सिस्टीमसोबत येते ही सिस्टीम पूर्ण। अशा प्रकारचा हा पुरा फ्रंटचा सेटअप आहे। साईडनं आले तर साईडनं ब्रँडिंगच्या बाबतीत बघायला गेला ना मित्रांनो, तो जास्त स्टिकर वगैरे लावलेलं नाही गाडीवरती, फक्त इथे तुम्हाला विदा V1 प्लसची जी ब्रँडिंग आहे ना ती बघायला मिळते, जी की हे मॉडेल आहे गाडीचं। आणि भाई कलर स्कीम ॲक्च्युली मला जेन्युइनली खूप आवडली, त्या बाबतीत काही विषय नाही आहे। तुम्ही सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगायचं कलर स्कीम कशी वाटली तुम्हाला। हा तुमचा फ्लोअर बोर्ड आहे बरोबर, आणि फ्लोअर बोर्डची जर जागा बोलायला गेलं तर ॲव्हरेज जागा तुम्हाला इथे दिलेली, म्हणजे त्यामध्ये तुम्ही गॅसची टाकी वगैरे ठेवू शकतात। अजून मी एक्सपेरिमेंट नाही केलेला आहे, पण वाटते मला की तुमचं बऱ्यापैकी साहित्य तुमचं इथं असू शकतं। त्यानंतरून इथे तुम्हाला बॅग वगैरे टाकण्यासाठी इथं 3 kgचं हुक दिलेलं आहे, म्हणजे इथे 3 kgपर्यंत तुम्ही सगळं वेट वगैरे लावू शकता। आणि तुमच्या बूट वगैरे ओपन करायला आणि तुमच्या स्कूटीला स्टार्ट करायला 2 बटन पण दिलेले। तर अशा प्रकारचा हा सेंटरचा सेटअप आहे। इथे तुम्हाला फूड रेस्ट दिलेले जे की स्प्रिंग लोडेड नाही आहे, स्प्रिंग लोडेड द्यायला पाहिजे ते पण काही अडचण नाही, पण बूट रेस्टची म्हणजे फूड रेस्टची पण क्वालिटी छानच आहे, त्या बाबतीत पण काही विषय नाही आहे। ओके, आता बॅक साईडला येऊया। बॅक साईडचा विषय कसा आहे, विदाची ब्रँडिंग येते, त्यानंतर टेल लॅम्पचं डिझाईन एक नंबर आहे, त्या बाबतीत पण काही विषय नाही आहे। तुम्हाला बघू शकता LED आपल्याला LED लॅम्प्स दिलेले टेल लॅम्प, आणि बॅक साईडला पण तुम्हाला ते पुढली जी डिझाईन होती नाही का DRLची सेम डिझाईन तुम्हाला बॅक साईडला पण बघायला मिळते। विदाची ब्रँडिंग आहे, त्यानंतर खाली रिफ्लेक्टर आहे दोन्ही पण साईडला,
पुढे आणि मागे बरं का तुम्हाला LED इंडिकेटर दिलेले. LED इंडिकेटरचा विषय काय होता माहिती का, स्पोर्टी लुक येतो आणि बाई गाडीला पण थोडी शोभा येते नाही का. नाही तर एवढी टेक्नॉलॉजी टाकली गाडीमध्ये आणि गाडीला LED इंडिकेटरच नाही, मग काय विषय. अशा प्रकारचा पुरा सेटअप येतो. त्यानंतर नंबर प्लेट लावायला जागा दिलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने आले तर सेम विदा V1+ ब्रँडिंग येते आणि जी प्रो मॉडेल घ्याल तुम्हाला तिथे Pro 1 ब्रँडिंग येते. तर हा पूर्ण सेटअप आहे गाडीचा, पूर्ण एक्सटेरियर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, सीटचं बोलायला गेलं तर सीट कम्फर्टेबल आहे, त्याबाबत काही विषय नाही. आणि सीट जे आहे ते ॲक्च्युली स्प्लिट सीट आहे, पण तुम्ही ज्यावेळेस बूट ओपन करता त्यावेळेस दोन्ही पण सीट जे आहे ते एकमेकांना अटॅचच येतात. मग आज समजा की सेमी स्प्लिट सीट म्हणतो नाही का, अशा प्रकारचा सिस्टम आहे. म्हणजे दोन्ही पण सीट आहे ना सेपरेट पण नाही होऊ शकत आणि दिसताना सेपरेट दिसतं पण सेपरेट नाही होऊ शकत ते सीट, अशा प्रकारचा सिस्टम आहे. बूट स्पेस आहे, बूट स्पेसमध्ये तुमचं एक हेल्मेट आरामशीर बसू शकतं इथं बरं का. आणि पुढे पण थोडासा बूट स्पेस दिलेला आहे, डॉक्युमेंट वगैरे ठेवायला, बॅग वगैरे ठेवायला. आणि बॅटरी वगैरेची प्लेसमेंट इथे दिलेली आहे तुमच्या बूटमध्ये. आणि हो, बॅटरी जी आहे तुमच्याली रिमूवेबल आहे. मी तुम्हाला बॅटरी एकदा रिमूव्ह करून दाखवतो. हे बघा, बॅटरीसाठी तुम्हाला इथं की दिलेली आहे. हे कीला तुम्ही इथं लावलं चावीला, इथं हा फ्लॅप ओपन होतो, त्यानंतर इथून तुम्ही बॅटरीला रिमूव्ह करू शकता. हे बघा, ही बॅटरी आहे, ही एक जी बॅटरी आहे ती आहे तुमच्यावाली 3.4 किलोवॅटची. आता ही जी बॅटरी आहे तुमचीवाली ही आहे 3.4 किलोवॅटची विदा कंपनी, म्हणजे हिरोनीच बनवलेली, त्या बाबतीत काही विषय नाही आहे. आणि ही तुम्ही सेपरेट चार्जिंग पण करू शकता, चार्जिंग स्टेशनला पण देऊ शकता आणि हो गाडीमध्ये टाकून पण तुम्ही गाडीला पण डायरेक्ट चार्ज करू शकता. ओके, आणि अशा प्रकारच्या 2 बॅटरी ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या स्कूटीमध्ये बघायला मिळतात. हे बघू शकता, ही एक बॅटरी आहे. ओके, आणि दुसरी बॅटरी आहे. तर अशा प्रकारचा बॅटरीचा पुरा सिस्टीम आहे, बॅटरी मॅनेजमेंट आपण सिस्टीम याला म्हणू शकतो. त्यानंतरून मी आता त्याला लॉक करतो. आता तुम्हाला समजा बॅटरी वगैरे सर्व गाडीमध्ये येऊन तुम्हाला डायरेक्ट गाडी चार्जिंगला लावायची आहे, तर इथे तुम्हाला स्विच दिलेला आहे, स्विच म्हणतो, इथे तुम्हाला नॉब दिलेला आहे. या नॉबमध्ये तुमचं चार्जर प्लग करायचं आणि प्लग केलं का तुमची जी स्कूटी आहे ती चार्जिंगला सुरुवात होऊन जाते. ओके, तर अशा प्रकारचा पूर्ण डिक्कीचा स्पेस आहे. आता मी डिक्की एकदा लावून घेतो म्हणजे मला बाकीचं तुम्हाला पुढलं दाखवता येईल. ओके, तर हे बघा, असा हा पूर्ण स्पेस आहे. सीटवरती पण खूपच असं जागा आहे, 3 जण आरामशीर बसू शकता. आता तुम्ही म्हणाल 2 जण बसायची जागा आहे, पण नाही, आपल्यासाठी 3 जण आरामशीर बसू शकता. टेल रिगचं बोलायला गेलं तर टेल रिग जी आहे तुमचीवाली मेटल फॉर्ममध्ये ते ॲल्युमिनियमचं मेटल यूज केलेलं आहे, जे की खूपच दणकट आहे, त्या बाबतीत पण काही विषय नाही आहे. तर अशा प्रकारचा हा पूर्ण एक्सटेरियर व्हिडिओ आहे, म्हणजे एक्सटेरियर व्ह्यू आहे. ओके, आता या गाडीचा बॅक साईडचं टायरचं राहिलं ते तुम्हाला एकदा सांगून देतो. बॅक साईडला आले तर तुम्हाला याच्यामध्ये MRF टायर बघायला मिळतं, ज्यांची साईज आहे 100/80/12 इंचची टायर आहे. आणि हब माउंटेड मोटर नाही आहे याच्यावरती बरं का, हे तुम्ही समजून घ्या. हब माउंटेड म्हणजे काय असतं माहिती का, ही जी रिम असते नाही का, ह्या रिममध्ये तुम्हाला मोटर माउंटेड असते, पण याच्यात असा विषय नाही आहे. हे टायर आणि रिम साईडला आहे आणि मोटर वेगळ्या साईडला आहे. हे बघा, ही जी मोटर आहे ही सेपरेटेड आहे आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं बेल्ट ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह असं सिस्टीम नाही. डायरेक्ट तुमचं मोटर जे आहे ते एका गिअर ट्रेनसोबत अटॅच असून डायरेक्ट तुमचं बॅक साईडचं जे व्हील आहे ना तिला रन करते. त्यामुळे तुम्हाला नाही ठेव कोणत्याही प्रकारचा आवाज वगैरे येणार नाही, म्हणजे सायलंट आहे ॲज कम्पेअर टू ओला आणि एथर म्हणतो नाही का, बेल्टचा जास्त आवाज होतो असं ऐकलं आहे मी. ओला एथरचा हा लय मोठा प्रॉब्लेम आहे बेल्टचा, तर तो तुम्हाला याच्यामध्ये थोडासा कमी अनुभवायला मिळेल. ओके, ट्यूबलेस टायरसोबत ही येते. आणि रिअर साईडचं सस्पेन्शनचं बोलायला गेलं तर रिअर साईडला तुम्हाला 1 साइडेड शॉक ॲब्झॉर्बर प्लस कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन तुम्हाला बघायला मिळते. ओके, ज्याची साईज पण खूपच चांगली आहे, दणकट आहे, त्याबाबत काही विषय नाही. आणि बघा ही मोटर आहे, ह्या मोटरवरती तुम्हाला फिन्स बघायला मिळतात, जेणेकरून काय होतं ते का एअर कूलिंग जो सिस्टम म्हणतो नाही का तो इथे दिलेला आहे. ही जी मोटर आहे ती तुमची वॉटर रेजिस्टन्स आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोड्या वेळ या गाडीला पाण्यामध्ये पण ऑपरेट करू शकता. ओके, तर अशा प्रकारचं हे आपलं बॅक साईडचं पण पूर्ण झालेलं आहे. त्यानंतरून आता ही गाडी चार्जिंग कशी करायची तुम्हाला मी 2 पर्याय सांगितले. एकदा बॅटरी काढून चार्ज करू शकता, त्यानंतरून तुम्ही इथे थोडासा स्विच पण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचं चार्जर प्लग इन करून तिथे पण चार्जिंग करू शकता. त्याचसोबत जर तुम्ही पॉवर स्टेशनवरती गेले तर इथे पण तुम्हाला पर्याय दिलेला आहे. बघा, इथे पण तुम्हाला जागा दिलेली आहे, इथे पण तुम्ही पॉवर स्टेशनवर तुम्ही फास्ट चार्जिंग करू शकता. तर हा पण एक पर्याय तुम्हाला दाखवून दिला. आता जी इलेक्ट्रिक मोटर आहे ना या स्कूटीची, हिची जर पॉवरचं बोलायला गेलं तर ही तुम्हाला 6 किलोवॅट म्हणजे 6000 वॅटची मोटर याच्यामध्ये स्कूटीमध्ये दिलेली, जी की 25 न्यूटन मीटरचा टॉर्क तयार करते. म्हणजे त्या बाबतीत बघायला गेलं तर खूपच चांगलं आहे. पेट्रोल गाडीपेक्षा पेट्रोल गाडीच्या लेवलला कंप्लीट मॅच करण्याचं काम आहे ही स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटी करते, बरोबर आहे की नाही. त्या बाबतीत काय अडचण येणार, पॉवर पण तुम्हाला स्कूटीमध्ये चांगलीच बघायला मिळणार आहे. ओके, आता हे सर्व एक्सटिरियर वगैरे झालेलं आहे. आता आपण थोडे फीचर्सच्या बाबतीत बघूया. हँडल बार आणि जे इंटरनल जे फीचर्स आहे नाही का, त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी माहिती मी सांगतो आहे. ओके, तर मित्रांनो हा पूर्ण हँडल बार आहे, याच्यावरती खूप सारे कंट्रोल्स दिलेले, प्लस एक मोठा टाईप म्हणतो नाही का, एक स्क्रीन पण दिलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिसते. ओके, हे 2 साईड व्ह्यू मिरर दिलेले,
ओके, तर या स्कूटीला स्टार्ट कसं करायचं हे बघा. चावी आपली सोबत घेऊन चालायची. त्यानंतर इथे 2 बटन दिलेले, एक बटनने तुमचं बूट ओपन होतो आणि एक दुसरं जे बटन त्याने तुमची गाडी पॉवर ऑन होती. ओके, ते बटन प्रेस केलं हे बघा, या असं ॲनिमेशन येतं विदाचं आणि हे तुमचा डिस्प्ले हा ऑन होतो. डिस्प्ले खूप कलरफुल आहे, त्याबाबत काही विषय नाही आहे. आता पहिले मी तुम्हाला पुरा MID समजून सांगतो की याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन शो केली जाते. ओके, तर मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट करता स्कूटर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा काही इंटरफेस येतो. याच्यामध्ये तुम्हाला पहिले इथं टेम्परेचर दिसतं, इथे तुमचा टाईम दिसतो. ओके, तुमचा मोबाईल कनेक्ट आहे का नाही ते पण इथे दिसतं. इथे तुमचा डेट दिसते, इथे ऑर्डोमीटर दिसतं. त्यानंतरून हे बघा, ही पूर्ण स्क्रीन डिस्प्ले म्हणजे टच स्क्रीन आहे. पण आज चालू गाडीमध्ये तुम्ही टच करायपेक्षा इथून पण कंट्रोल करू शकता. हे कंट्रोलचे बटन दिलेले नाही, इथून पण कंट्रोल करू शकता. त्यानंतर ट्रिप 1 दिलेलं आहे, ॲव्हरेज स्पीड दिलेलं आहे, ऑडोमीटर दिलेलं आहे. ट्रिप B दिलेलं आहे, ॲव्हरेज स्पीड दिलेलं आहे, ऑडोमीटर दिलेलं आहे. ओके, नेव्हिगेशन तुम्ही इथं गुगल मॅप लावू शकता. इथून तुम्ही समजा तुमच्या मोबाईलला कनेक्ट केला की इथून परत तुम्ही मॅपचे डायरेक्शन वगैरे तुम्हाला इथं दिसतात. त्या बाबतीत पण काही विषय नाही आहे. इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. इथे हे खाली केलं का इथं पॉवर ऑफ होती तुमची स्कूटर. इथून तुम्ही पूर्ण स्कूटरला ऑफ करू शकता. त्यानंतरून बूटला ओपन करायला इथे पण ऑप्शन दिलेले आहे. इथे तुम्ही वरती सिलेक्ट केलं की तुमचा बूट पण जो आहे तो ओपन होतो. ओके, त्यानंतर हे पुरं स्पीडोमीटर आहे. आता हे स्पीडोमीटर कसं चालू करायचं आहे, इकडे ब्रेक दाबायचा आणि इथं जे पॉवरचं बटन आहे ते दाबायचं. आता बघा, ही स्कूटी तुमच्यावाली ऑन झालेली. ओके, तुम्ही ज्यावेळेस ॲक्सिलेट कराल त्यावेळेस तुमच्यावाली मोटर फिरायला सुरुवात होऊन जाईल. इथे तुमचं स्पीडोमीटर आहे, इथे तुमचं मोडचं बटन आहे. आता हे प्लस मॉडेल आहे, याच्यामध्ये 3 मोड येतात. त्यात इको मोड आहे, राईड मोड आहे, स्पोर्ट मोड आहे आणि कस्टम मोड आहे. कस्टम मोडमध्ये काय माहिती आहे का, तुम्ही स्कूटी 0 to 80 स्पीड कोणते पण स्पीड ऑपरेट करू शकता. म्हणजे 3 मोडचा हा पुरा सिस्टम येतो नाही का, 3 मोडला कॉम्बिनेशन तयार होतो आहे. ओके, आता पहिले इको मोड सांग तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला बॅटरी पर्सेंटेज दिसते. 2 बॅटरी आहे म्हणून पहिली बॅटरी पर्सेंटेज, सेकंड बॅटरी, दोन्ही पण बॅटरी पर्सेंटेज दिसते. त्यानंतर तुम्हाला रेंज दिसते. इथे तुम्हाला खाली गाडी पार्किंगमध्ये आहे का नाही ते पण दिसतं. इथे थोडी सेटिंगचं बटन आहे. हे सेटिंगमध्ये काय माहिती आहे का, हे तुमची थीम वगैरे, ब्राईटनेस वगैरे, डेट अँड टाईम, मोबाईल कनेक्टिव्हिटी. ओके, माय स्कूटर म्हणजे किती ऑक्झिलरी बॅटरीचं किती बाकी आहे, साऊंड वगैरे ऑन ऑफ करू शकता. डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्ही या स्कूटीमध्ये तुमची सेव्ह करू शकता, लाईक लायसन, RC बुक वगैरे सर्व. आणि अबाउट म्हणजे सिस्टम रिलेटेड थोडी इन्फॉर्मेशन आहे. ओके, हे झालं. त्यानंतर तुम्हाला हे पण पुरं एक्सप्लेन केलं. आता इको मोडमध्ये ही जी स्कूटी आहे हिचा टॉप स्पीड आहे 45 km/h. त्याच्यानंतरून तुमचं राईडला गेलं तर 65चा येतो आणि स्पोर्टला गेलं तर पूर्ण 80 km/hचा जो टॉप स्पीड आहे तुम्ही या स्कूटीमध्ये अचीव करू शकता. अशा प्रकारचं सेटअप आहे. स्क्रीन जी आहे ती एकदम सिंपल आहे, दिसायला मोठी आहे पण ऑपरेटिंगला एकदम सिंपल आहे. बरोबर, आता तुम्हाला कंट्रोल समजून सांगतो सर्व कंट्रोल. आता रायडरचा जो लेफ्ट हँड आहे ती तुम्हाला वरती 5चं बटन बघायला मिळतं. त्यानंतर हे जे 4 ॲरो दिसत आहे नाही का, हे तुमचेवाले स्क्रीन ऑपरेटिंगसाठी. हे बघा, इकडून तुम्ही बटन आपला काढून तुम्ही तुमची स्क्रीन जी आहे ती ऑपरेट करू शकता. इथं हेझर्ड लॅम्पचं बटन बघायला मिळतं. हेझर्ड लॅम्पचं बटन आपलं चारी पण इंडिकेटर तुमचं चालू होऊन होता. इथं साईड इंडिकेटरचं बटन आहे आणि इथं हॉर्न आहे, असं हॉर्नचं बटन आहे. दुसऱ्या बाजूला आले तर इथं तुमचं पार्किंग असिस्टन्स म्हणजे इंजिन किल स्विच म्हणतो नाही का, तो येतो. आता इथे इंजिन नाही, इथं मोटर म्हणता येईल. मोटर किल स्विच दिलेलं आहे इथं. हे इथं वरती मोडचं बटन आहे. इथे तुम्ही प्रेस केलं का इथे तुमचे मोड वगैरे आहे ना ते ऑटोमॅटिक बदलता. ओके, इथे तुम्हाला क्रूज कंट्रोल दिलेला आहे. आता क्रूज कंट्रोल कसं सेट करायचा, इथे तुमचं स्पीड गेन झाला की हे बटन दाबून द्यायचं. ओके, हे बटन दाबलं क्रूज कंट्रोल सेट झाला आणि इथे लगेच सेटचं बटन दाबायचं. सेटचं बटन दाबलं म्हणजे हे 2 बटनांचा गेम आहे पुरा. हे 2 बटनांचा यूज करून तुम्ही इथं क्रूज कंट्रोल सेट करू शकता. SOSचं बटन बघायला मिळतं. SOSचं बटन दाबलं का 10 सेकंदाचा टायमर लागतो. 10 सेकंदामध्ये तुम्ही जर बंद नाही केलं SOS तर तुम्हाला 3 लोकांचे जे नंबर तुम्ही सेव्ह केलेले ते 3ही लोकांना तुमच्या रिलेटेड इमर्जन्सीचा मेसेज हा निघून जातो. तर अशा प्रकारचे कामाचे फीचर्स, सिम्पल फीचर्स हिरोवाल्यांनी ह्या स्कूटीमध्ये इंट्रोड्यूस केलेले. त्याचसोबत जे साईड स्टँड इंजिन किल म्हणतो नाही का ते पण दिलेले आहे. साईड स्टँड चालू असला तर तुमची स्कूटी चालू होत नाही. हे फीचर्ससुद्धा तुम्हाला या स्कूटीमध्ये कंपनी प्रोव्हाइड करते. अशा प्रकारचा सिम्पलचा सेटअप आहे स्कूटीचा. तर ही जी स्कूटी पूर्णपणे आता तुम्हाला खूप साऱ्या कलर ऑप्शनमध्ये अवेलेबल करून दिलेली कंपनीने. ओके, त्याचसोबत जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व कॉन्टॅक्ट नंबर दिलेले. ओके, तर आता सर्व एक्सटिरियर प्लस इंटिरियर आपण या गाडीचं बघितलेलं आहे. तर ओके, तर आपण आज बघितली विदा V1. ओके, विदा V1मध्ये तुम्हाला 2 मॉडेल येतात, एक प्लस येतं आणि एक प्रो येतं. आता प्लसची जी रेंज आहे ती आहे तुमचीवाली 100 km आणि जे तुमचं विदा V1 प्रो येतं त्याच्यामध्ये ती तुमचीवाली रेंज आहे 110 km. 10 kmचा फरक आहे. प्लस थोडा बॅटरीमध्ये पण जी विदा V1 प्रो येते
थोडीशी जास्त आहे, बाकी मोटर वगैरे सर्व सेमच आहे. प्राईसचं बोलायला गेलं तर विदा V1 प्लसची जी प्राईस आहे म्हणजे प्लस मॉडेलची जी प्राईस आहे एक शोरूम 1,15,000 रुपये. ओके, आता त्याच्यामध्ये RTO वगैरे ते तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज आणि स्टेट वाईज चेंज होत असतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यानंतरून विदा V1 प्रो जे आहे म्हणजे जे टॉप मॉडेल त्याची जी प्राईस आहे एक शोरूम ती आहे 1,45,000 रुपये. ओके, तर अशा प्रकारचे प्राईस रेंज तुम्हाला सगळं सांगितलं आहे मी. त्याचसोबत आता नेक्स्ट व्हिडिओ जो असेल आपल्याला तो या गाडीचे राईड रिव्ह्यू असेल. आपण या गाडीवरती राईड करू की नाही हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे नक्की. ओके, तिचा पण एक राईड रिव्ह्यू घेऊया. तर बस आज तुम्हाला मी सर्व या गाडीबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली आहे. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे गाडी तुम्हाला कशी वाटली. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.